तर थोडासा रिकॅप. सकाळी उठले, आवरलं, ग्रीन टी प्यायले आणि मग मेकअपसाठी पुन्हा सकाळी 7:45 वाजता गायत्री आणि मनालीच्या रूममध्ये गेले. मुहूर्तमेढपासून हेच चालू होतं. उठायचं, मेकअप करायचं, फंक्शन अटेंड करायचं, येऊन झोपायचं, पुन्हा दुसऱ्या दिवशी मेकअपला जायचं. हळदीचं फंक्शन दुपारी 12 वाजता होतं, पण आम्हाला 11पर्यंत रेडी व्हायचं होतं. ब्युटिशियन 8लाच येऊन बसल्या होत्या. तीन दिवस त्या रूममध्ये हे ऑर्किडचं पेंटिंग माझं लक्ष वेधून घेत होतं. कौशल्य आणि माझा मेकअप झाला आणि मनालीचा मेकअप चालू होता. अजूनही थोडा वेळ होता म्हणून वर असा टी शर्ट अडकवला. अशाच अवतारामध्ये खाली ब्रेकफास्टसाठी गेले. ब्रेकफास्टसाठी फ्रूट्स, पोहे, पुरी भाजी, मसाला इडली आणि खीर होती. खीर मस्त होती. ब्रेकफास्ट पण छान झाला. पटकन ब्रेकफास्ट आवरला आणि वर रूमकडे गेले. तोपर्यंत पूर्ण बोरगावकर फॅमिली म्हणजे आमची पूर्ण फॅमिली हजर झाली होती. अगदी मराठमोळा लुक केला होता. कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. कुशल आणि श्रेयान म्हणजेच नवरदेवसुद्धा तयार होते. हा माझा फायनल लुक. तोपर्यंत लॉबीमध्ये आजी सासूबाई, सासूबाई, घरातील सगळे मेंबर्स, मित्र, मैत्रिणी सगळे हजर झाले होते. सगळ्यांना येलो थीम दिली होती कारण हळदीचं फंक्शन होतं. हे सगळे आमचे इचलकरंजीचे फॅमिली मेंबर्स, माझ्या जाऊबाई आणि दीर, माझ्या सासूबाई, जाऊबाई सगळे लोक हजर होते. मस्तपैकी एक फोटो आणि एक शॉर्ट व्हिडिओ काढला दोन्ही जावांबरोबर, ज्योती दिदी आणि सुलक्षणा दिदी. आईंचा त्यांच्या नातवाबरोबर आणि मुलाबरोबर एक फोटो काढला आणि मग आम्ही पुन्हा कार्यक्रमाच्या जागी पोचलो. सगळीकडे हळदीचा पिवळा कलर उठून दिसत होता. वधूपक्षांनी औक्षण करून स्वागत केलं आणि आम्ही मस्त ठेका धरत एंट्री घेतली. डेकोरेशन अप्रतिम झालं होतं. मध्ये मोजरी ठेवली होती आणि हा गेम होता वधूपक्ष आणि वर पक्षामध्ये की गाणं बंद झाल्यानंतर कोण पहिला ती मोजरी पटकन उचलतं. श्रेयांचं नाव जास्त ऐकू येतं आहे की तनिष्काचं, ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तुम्ही मला सांगायचं आहे की ही हुक स्टेप कुठल्या गाण्यातली आहे. गायत्री आणि मनाली कायम काहीतरी गॉसिप चालू असतं दोघींचं. नंतर गाठीभेटीचा कार्यक्रम झाला.
अखंड मागे गाणी चालू होती, त्यामुळे मला बराचसा व्हिडिओ म्यूट करावा लागला. कारण आपल्या व्हिडिओला कॉपीराईट क्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल की मी गाणंसुद्धा अगदी 1-1 सेकंदच घेतलं आहे. ह्या मुलीच्या मावशी आणि ह्या मामी. आणि मग हळदीचा कार्यक्रम, आमची छोटीशी करवली. आणि मग थोडासा निवांत वेळ, कारण हळदीचा कार्यक्रम आता संपला होता आणि आता होती फुलो की हल्दी. काहीतरी नवीन कन्सेप्ट, मस्त ना. यांचं पुन्हा चालू झालं. या दोघींचंच कमी होतं म्हणून अंशुल पण आला. काय बोलतात कुणास ठाऊक. हा कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा हॉटेलवर गेलो आणि लग्नाचा मुहूर्त संध्याकाळचा होता. संध्याकाळच्या अरेंजमेंट्स पण जबरदस्त होत्या. फुल रेड थीम, मस्त ना. आता पुन्हा तुम्ही विचाराल की यामध्ये तुम्ही दिसत नाही आहे. मी आहे पुढे स्टेजवर, जेव्हा आम्ही फुल फॅमिली मिळून फोटो काढतो आहे ना, तिथे मी आहे. कारण प्रत्येक वेळेला आपला मोबाईल दुसऱ्याच्या हातात देऊन शूट करायला लावणं योग्य नाही वाटत ना. आणि माझंसुद्धा समाधान होत नाही जोपर्यंत मला हवा तसा बाईट मिळत नाही. कालच्या संगीत प्रोग्रॅमचे काही फोटोज साईडला स्क्रीनवर दिसत होते. मस्त वाटत होतं बघताना. श्रेयांला घेऊन करवली स्टेजवर आली होती आणि तोपर्यंत तनिष्काची एंट्री झाली. खूप गोड दिसत होते दोघं. हा विधी पार पाडल्यानंतर आमची पूर्ण बोरगावकर फॅमिली आम्ही स्टेजवर गेलो. दिसतीये का बघा पूर्ण फॅमिली. सगळ्या जाऊबाई, सासरेबुवा, सासूबाई, दीर, सगळे स्टेजवर. आणि इतके सगळी फॅमिली मेंबर्स एकत्र आहेत म्हटल्यावर एक मस्त फॅमिली फोटोग्राफ व्हायलाच पाहिजे. यानंतर सगळ्या जावांसोबत एक फोटो काढला. लग्नाची फुल रॉयल थीम होती. स्नॅक्समध्ये चाट, पापडी चाट, डोसा, फ्रूट बाऊल या सगळ्या गोष्टी होत्या. त्याशिवाय जेवणसुद्धा होतं. मी आणि वहिनींनी पहिला फ्रूट बाऊल घेतलं, कारण 2-3 दिवस फक्त स्पायसी खाणं चालू होतं. सप्तपदी थोड्या वेळाने होती, त्यामुळे सगळ्या नातेवाईकांना भेटून आले. मग सप्तपदीचा विधी चालू झाला. वधूच्या डोळ्यात राहून राहून पाणी येत होतं आणि हे बघून बाकीच्या बायकांचे डोळेसुद्धा ओलावत होते. शेवटी कसं असतं की हा प्रसंग प्रत्येक मुलीच्या आयुष्यात येत असतो. त्यामुळं या प्रसंगाशी प्रत्येकजण रिलेट करत असतो. त्यांना आपली वेळ आठवत असते किंवा आपलं लग्न आठवत असतं. लग्नाचे विधी छान पार पडले. दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टला गेले आणि आमच्या मुली बघा फुल वेस्टर्न लूक झाला आहे. 2-3 दिवस छान आवरून दमल्यात आणि आता होती वधूची पाठवणीची वेळ. मामी, मावशी, आजी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी. आम्ही तनिष्काला घेऊन निघालो. मध्ये लंच केला. भटुऱ्याचा साईज बघा.
मी हा भटुरा म्हणते आहे समोरचा हां. आणि सीताफळ मिल्कशेक ऑर्डर केला होता. भटुऱ्याबरोबर जे हे लोणचं आलं होतं ना कांद्याचं, जबरदस्त होतं बरं का. नणंदबाई कुठे चाललेत बघा, बिल भरायचं अजून. गायत्री मॅडम काहीतरी सांगायला येतात गडबडीनं. यानंतर नॉनस्टॉप कोल्हापूर गाठलं. मध्ये कुठेही थांबलो नाही. आम्हाला थोडा पोचायला उशीर झाला. पुढे 2 गाड्या गेल्या. त्यामुळं वधूला जेव्हा औक्षण करून घरात घेतात तेव्हा मी नव्हते. मात्र त्यांच्या हळदीच्या कार्यक्रमाला, हळदी खेळतात ना, तेव्हा मात्र आम्ही सगळे हजर होतो आणि खूप मजा केली. हे असे हळदीचे खेळ तुमच्याकडे पण खेळतात का? यामध्ये अंगठी टाकायची आणि शोधायचं, त्यानंतर हळदीचा खेळ, बऱ्याच गोष्टी असतात. तुमच्याकडे काय काय खेळ खेळतात मला नक्की सांगा. सगळं आवरलं आणि घरी निघालो. मात्र जेव्हा आपण घराकडे बघतो ना लग्न झाल्यानंतर, घर अगदी शांत शांत वाटतं. का कुणास ठाऊक. नातेवाईकांची कमी यावेळी जाणवते.